नमस्कार नमस्कार. काय चाललंय? काय बाहेर काय करताय? आओ बाहेर काय करताय? बाहेर आत या की राव. आत या की. कस काय पाऊस पाणी वगैरे सगळं ठीक ना तुमच्या राज्यात? ओके, हिअर वी गो. ज्या दिवसाची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतो तो म्हणजे शनिवार. आणि शनिवार म्हटलं की आठवड्याचा शेवटचा वार, वीकेंड आणि अर्थातच वारंकर व्लॉग्सच्या व्हिडिओचा वार. तर मंडळी, आजच्या या आणखी एका इंडोर व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. इंडोर मी आधीच सूचित करून टाकतो कारण की आज अर्थातच कुठे बाहेर जाणार नाही आहे. एक छान असा अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यूचा व्हिडिओ आज असणार आहे. त्याचं झालं असं की निर्मलाला एक छान अशी वस्तू मिळालेली आहे गिफ्टमध्ये. तर त्या वस्तूचं अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू आपण करणार आहोत. तर ती वस्तू म्हणजे काय आहे? आता जर ती आधीच मी सांगितली तर मग आपला व्लॉगमध्ये इंटरेस्ट काय राहणार आणि तुम्ही शेवटपर्यंत काय बघणार ना. त्यामुळे ती वस्तू तुर्ताच सांगत नाही आहे, पण एक क्लू देईन की बिंग अ व्हिज्युअली इम्पेअर्ड पर्सन, ती वस्तू घेतल्याशिवाय मी घराबाहेर पडूच शकत नाही अशी ती एक वस्तू आहे. तर त्याचं अनबॉक्सिंग आपण करणार आहोत. इथे मी मुद्दाम प्रॉडक्ट वगैरे असे शब्द वापरत नाही कारण प्रॉडक्ट वगैरे म्हटलं की लोकांना प्रश्न पडतो, वारंकर व्लॉग्सला काय आता ब्रँड्स प्रॉडक्ट पण पाठवायला लागले की काय रिव्ह्यूला वगैरे. त्यामुळे असं काही नाही आहे, इथं कुठलाही पेड असा काही रिव्ह्यू नाही आहे हा. सो थोडक्यात या वस्तूचं आपण अनबॉक्सिंग पाहणार आहोत. अनबॉक्सिंगची सगळी तयारी झालेली आहे, सगळी एडिट वगैरे करून झालेलं आहे झकास पद्धतीने, अगदी वारंकर व्लॉग स्टाईलने. फक्त आता रिव्ह्यूची कमी आहे कारण की मित्रांनो, या वस्तूचं रिव्ह्यू करण्यासाठी मला लागणार आहे एक प्रॉपर टोटली ब्लाइंड व्यक्ती. कारण की निर्मला अँड मी बोथ ऑफ अस कॅन सी लिटिल बिट. त्यामुळे आम्ही निष्पक्षपातीपणे असा त्याचा रिव्ह्यू देऊ शकणार नाही होत. त्यासाठी टोटली ब्लाइंड व्यक्ती पाहिजे. अर्थातच ती व्यक्ती मला भेटलेली आहे आणि तिच्यासोबत आता आपण रिव्ह्यूसुद्धा बघणार आहोत. त्यामुळे वन बाय वन पहिल्यांदा अनबॉक्सिंग बघूया आणि मग त्या वस्तूचं रिव्ह्यू त्या व्यक्तीकडूनच ऐकूयात. आणि किती ती वस्तू ब्लाइंड व्यक्ती उपयोगी आहे किंवा नाही आहे याबद्दलचं जरा विवेचन करूया. त्या वस्तूचं अवेअरनेस समाजामध्ये होणं किती गरजेचं आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया. तुर्तास सुरुवात करूया आपल्या या वस्तूच्या अनबॉक्सिंगला. चला. ज्याप्रमाणे आपला स्मार्टफोन खिशात कोंबल्याशिवाय आपण घराबाहेर पडण्याची कल्पनाच करू शकत नाही, तद्वत आम्हा ब्लाइंड मंडळींसाठी सुद्धा ही व्हाईट केन हातात घेतल्याशिवाय घराबाहेर पडणं अगदी अशक्यच. तर हा उघडलाय मी आपल्या या स्मार्ट केनचा बॉक्स, ज्यामध्ये आपल्याला सर्वात वरती पाहायला मिळतोय एक मॅन्युअल जे इंग्लिश आणि हिंदी या दोन भाषेमध्ये पाहायला मिळतं. आणखी एक मॅन्युअल स्पेशली ब्रेल स्क्रिप्टमध्ये. आणि ही आहे न्यू ब्रँड कोरी करकरीत स्मार्ट केन, जिची प्राइस आहे हिची प्राइस आपल्याला कळणार आहे व्हिडिओच्या शेवटी. सो कीप वॉचिंग. आणि बरं का, हे आहेत या आपल्या स्मार्ट केनचे डोळे म्हणजेच सेन्सर्स, ज्याच्या माध्यमातून ही स्मार्ट केन समोर आलेले ऑब्स्टिकल आयडेंटिफाय करते. ओ हो 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 हो. सेल्फ लर्निंग रिसोर्सेसमध्ये त्यांनी CD सुद्धा दिलेली आहे, म्हणजे जर कोणाला वाचनाचा कंटाळा असेल तर ते CD पाहू शकता. आणि हा आहे स्मार्ट केनचा चार्जर. पारंपरिक गोल पिन असलेला हा चार्जर आहे, ज्या चार्जरच्या माध्यमातून तुम्ही तुमची स्मार्ट केन चार्ज करू शकता. हे या स्मार्ट केनचं पॉवर बटन आणि बॅटरी इंडिकेशन बटन आहे. या स्मार्ट केनमध्ये दोन मोड्स आहेत, इनडोअर अँड आउटडोअर, जे या बटनाचा वापर करून सेट करता येतात. आणि आता एंट्री होते आपल्या या व्हिडिओच्या हिरोची.
हे जे आहे ना, हे हे ऑन ऑफचं स्विच आहे. हां हे का वाजलं कळलं का तुला? बिकॉज समबडी पास फ्रॉम युअर साईड, राईट. आता आपल्या या आजच्या या व्हिडिओचे प्रमुख पाहुणे आलेले आहेत. हाय जयेश. हाय हाय हाय. Hello, जरा hello. मास्क काढून जरा आमच्या प्रेक्षकांचे या इसमाला तुम्ही आपल्या एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं असेल. थांबा थोडा मी पण फ्रेममध्ये येतो. सो हाय एव्हरीवन. हो हो दृष्टी फाउंडेशनने आयोजित केलेली जी पिकनिक होती त्याच्यामध्ये आपला हा जयेश बानिया हा आपला मित्र होता आणि आज ह्या व्हाईट केनचा रिव्ह्यू देण्यासाठी आला आहे. जयेश, काय तुला 2 शब्द बोलायचे आहेत का? नाही मित्रा, थँक्यू सो मच. तुम्हाला इन्व्हाइट केलं इथे, म्हणजे मला बोलवलेलं आहे. तत्पूर्वी मला विचारायचं की मी आता मास्क लावला तर चालणार आहे की माझा चेहरा लोकांना बघायचा नाही आहे? नाही, बघायचं मित्रा, बघायचं. बरं ठीक आहे, चालेल. हां, तर आता आपण जरा काही मूविंग शॉट्स घेऊयात, बघूयात ही केन नक्की कशी चालते. आता आम्ही एकंदरीत पार्कमध्ये आलो, तुम्ही जरा आजूबाजूला बघू शकता. ओके, तर आम्ही आता पार्कमध्ये आलेलो आहोत. तर इतर लोकांप्रमाणे आम्ही सुद्धा चालतो आणि बघूयात नक्की ही स्मार्ट व्हाईट केन कशी काम करते. याच्यात जबरदस्त सेन्सेशन आहे याच्यात. आहे ना? हो. अरे मग वेड्या 4160 रुपयाची केन आहे वेड्या. उगाच का खर्च केला एवढा? आमची 160 मध्ये मिळते. थांबा जरा, आधी आपण रिव्ह्यू करू मग बोलूया. आपण काय करू, आधी जयेशला, आता आम्ही ज्या पार्कमध्ये आलो, आता कोविड थोडंसं थोडं कमी झालं आणि पार्कमध्ये लोक पण यायला लागलेली आहेत. या पार्कमध्ये मी जयेशला आता जरा चालायला सांगतो आणि तिकडे एकंदरीत त्याचा कसा अनुभव आहे तो स्वतः एक्सपिरियन्स करेल, मलासुद्धा एक्सप्लेन करेल आणि नंतर मग त्याचा एकंदरीत काय ओव्हरऑल रिव्ह्यू आहे ते आपल्याला सगळ्यांना तो सांगेल. तर सुरू करूया. येस. Be at your right. Be at your right. Be at your right. Walk away. यार बीप वाजत नाही अरे. मला एकंदरीत वापरल्यानंतर असं जाणवलं हे चालत आहे की आता याला सेन्सर तर अतिशय छान आहे. म्हणजे इतका छान आहे की कधी कधी एकदम जवळ, भरपूर काय जवळ आलं त्याला लगेच ते खूप जास्त जोरात व्हायब्रेट व्हायला लागतं. हां हां, जसं आता तू जवळ आहे. हां, आता माझ्यासमोर काहीच नाही आहे, आता ते व्हायब्रेट होत नाही आहे. पण जेव्हा कोणी म्हणजे थोडं जरी लांब असेल तर ते पहिले 2दा व्हायब्रेट होतं, मग अजून जवळ आलं की अजून मोठ्याने व्हायब्रेट होतं. पण ह्याच्याने हे समजत नाही की किती अंतरावर माणूस आहे किंवा किती अंतरावर काही अडथळा आहे.
आणि दुसरं असं आहे की मगापासून मी भरपूर म्हणजे आता चालत येते जसं तुम्ही बघताय तर ह्याच्यात एक दीप वाजतो. तो दीप तो कधी कधी वाजतो आणि कधी कधी वाजतच नाही. एक्झॅक्टली. आता नक्की कळत नाही की का वाजतो तो. कारण की जनरली असं म्हणतात की समोरून माणूस किंवा एखादी व्यक्ती पास झाली किंवा अडथळा एखादा काही येणार असेल किंवा असं काही ते वाजतं, पण ते वाजलंच नाही बऱ्याचदा. आणि ते 2 ते 3 वेळाच वाजलं. तर एवढ्या चालण्यामध्ये 2 ते 3 वेळा अडथळा आला असेल असं नाही. माणूस तर किती वेळा पास झाला असेल माझ्या बाजूने. पण आय थिंक त्याचं तेवढं सेन्सेशन नसावं असं मला वाटतंय ओके ओके. की ते लगेच कॅच करेल असं. हा या काठीचा थोडासा प्रॉब्लेम आहे. पण गर्दीमध्ये मात्र समजायला खूप कठीण जाणार हे सगळं. आता हेच बघा बोलता बोलता आता एक मॅम बाजूने पास झाला. हो त्या पण वाजली नाही. हो, पण आता मला काय माहितीच नाही त्या पास झाल्या, कारण की ते वाजलीच नाही ना. आणि फक्त आता मला एवढं माहिती आहे की माझ्या समोर आता काहीच नाही. तर आता पण बघा माझ्या बाजूने माणसं गेले की नाही 2-3, पण तरीही ही काठी काय वाजतच नाही. म्हणजे मी तिला सांगा बघा की वाजायचं आहे म्हणून. असं म्हणजे मी सांगायचं असेल तर मग त्यात तर काय अर्थच नाही ना. सो ही एक कमतरता आहे या काठीमध्ये. बाकी अदरवाईज ही काठी सेन्सेशनच्या दृष्टीने खूप छान आहे. पण असा हात ठेवला तरी लगेच ते भरपूर व्हायब्रेट व्हायला लागलं आहे. सो त्याचं एकंदरीत ही काठी आहे चांगली, पण याच्यात अजून सुधारणा करण्याची थोडीशी गरज आहे. कारण त्याची मदत तेव्हाच होईल जेव्हा ही परफेक्ट असणार आहे. ओके. तर मंडळी, ही होती आपली स्मार्ट केन, जिचं अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू आपण पाहिला. आणि आपल्या जयेशने सुद्धा अतिशय मोजक्या शब्दात याचं प्रॉपर मूल्यमापन केलेलं आहे. आणि आय होप या केनचे डेव्हलपर जर पाहत असतील तर त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि याचं जे अपग्रेडेड व्हर्जन जे आहे ते पुढे जर आणलं बाजारात तर त्याचा जास्तीत जास्त फायदा दृष्टीबाधित लोकांसाठी होऊ शकतो. जसं आता जयेश म्हणाला की हा म्हणजे व्हायब्रेशन सतत होत असतं, पुढे कोणी व्यक्ती असो नसो सतत व्हायब्रेशन होत असतं. त्यामुळे टोटली ब्लाइंड व्यक्तीला थोडंसं कन्फ्युजन होते, कोणी आहे नाही आहे काही कळत नाही. राहता राहिला प्रश्न, हा बीपचा फीचर्स तुम्ही जो या केनमध्ये टाकलेला आहे तो अतिशय उत्तम आहे. जेणेकरून म्हणजे एक हा बीपचा जो फीचर आहे तो एका हॉर्नसारखा वर्क करतो. म्हणजे समोर एखादी व्यक्ती अचानक आली धडकली तर ते बीप केल्यामुळे त्या व्यक्तीला कळतं की दृष्टीबाधित व्यक्ती केन घेऊन चालत आहे, सो आपल्याला बाजूला झालं पाहिजे. सो हा फीचर तर खूप छान आहे, पण तो प्रत्येक वेळी बीप होत नाही हे आम्हाला एकंदरीत ही केन वापरल्यानंतर कळलं. साधारणतः आज महिनाभर आम्ही ही केन वापरतो आहे, त्यानंतर आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहे. सो आय रिअली अप्रिशिएट की स्मार्ट केनचा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. ॲक्च्युली स्मार्ट केन ही खूपच आधी इन्व्हेंट झालेली आहे. माझ्या हातात, निर्मलाच्या आणि माझ्या हातात हल्ली झाल्यामुळे आम्ही याचा आत्ता रिव्ह्यू बनवतो आहे आणि आमचं मत व्यक्त करतो आहे. सो जर डेव्हलपर तुम्ही पाहत असाल तर ही एक गोष्ट आहे जी याच्यामध्ये आता अपग्रेड केली पाहिजे, इन्व्हॉल्व केली पाहिजे. बरं, हा व्हिडिओ पाहणारे जे दृष्टीबाधित सबस्क्रायबर्स असतील त्यांच्यासाठी आणखी एक नोट मला इथे सांगायची की ही जी केन आहे तिची प्राईज मी तुम्हाला म्हटलं होतं की व्हिडिओच्या शेवटी सांगेन, तर ती मी व्हिडिओच्या मध्ये पण सांगितली आणि आत्ता पण सांगतो की या केनची प्राईज आहे 4160 रुपये, जी तुम्हाला दिल्ली सक्षम यांच्याकडून तुम्ही विकत घेऊ शकता. सक्षमकडचे मिस्टर अनिल कुमार हे कॉन्टॅक्ट पर्सन आहेत. जर तुम्हाला हे असिस्टिव्ह टूल्स खरेदी करायचे असतील तर तुम्ही सक्षमला कॉन्टॅक्ट करू शकता. याबद्दल हे कसं वापरायचं याबद्दल काही तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही मिस्टर अनिल कुमार यांना कॉल करू शकता. त्यांचा नंबर मी इथे खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. पुढचा मुद्दा मी ॲड्रेस करतो आहे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना. मध्यंतरी मी म्हटलं होतं की आता मी इथून पुढे सर्वसमावेशक व्हिडिओ बनवणार आहे, फक्त ब्लाइंडनेसशी रिलेटेड बनवणार नाही आहे वगैरे वगैरे. सो तुम्हाला असं वाटलं असेल आता पुन्हा हे काय बॅक टू द स्क्वेअर का, पुन्हा आता ब्लाइंडनेस रिलेटेड व्हिडिओ बनवणार का, तर तसं नाही आहे मित्रांनो. हा व्हिडिओ पण सर्वसमावेशक आहे. याचं कारण आहे निर्मलसोबत चालताना, माझ्या इतर दृष्टीबाधित मित्रांसोबत चालताना जेव्हा आमच्या हातात ही काठी असते, ही व्हाईट केन असते, तेव्हा आम्हाला 2 प्रकारची लोक दिसतात. त्यापैकी पहिला प्रकार असा आहे की जेव्हा आम्ही ही व्हाईट केन घेऊन रस्त्यावर चालत असतो तेव्हा काही लोक आमच्या हातात पांढरी काठी आहे बघून ओ अच्छा हे ब्लाइंड आहेत असं समजून अगदी शिस्तबद्धरित्या बाजूने निघून जातात. परंतु काही लोक अशी आहेत की आम्ही रस्त्यावरनं व्हाईट केन घेऊन चालत असतानासुद्धा, ही पांढरी काठी घेऊन चालत असतानासुद्धा धावपळीमध्ये असतील किंवा काही असतील कुठल्याही कारणास्तव आम्हाला धडकतात
किंवा अचानक आमच्या समोरच येतात आणि वर आम्हालाच विचारतात दिखता नहीं क्या. सो हे का होतं दिखता नहीं क्या हे वाक्य का येतं? कारण लॅक ऑफ अवेअरनेस, लॅक ऑफ सेन्सिटायझेशन. आणि म्हणूनच ही पांढरी काठी हे आमचं रस्त्यावर चालण्याचं, एखाद्या ठिकाणी पोचण्यासाठी आम्हाला जर एखादी मदत हवी असेल तर ते मदत त्वरित मिळवण्याचं साधन म्हणजे ही पांढरी काठी आहे. आणि हे प्रत्येक व्यक्तीला, रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे कळलं पाहिजे, म्हणून या व्हिडिओचा हा अट्टहास होता. सो दॅट्स इट मित्रांनो. आय होप आत्तापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघताय म्हटल्यानंतर तुम्हाला कळलं असेलच की ही पांढरी काठी आमच्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि ही पांढरी काठी आहे हे तुम्ही का जाणून घेतलं पाहिजे हे तुम्हाला आत्तापर्यंत नक्कीच कळलं असेल. सो व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका. यामध्ये तुम्हाला जर अजून काही सुचवायचं असेल तरी नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, अर्थातच तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना व्हाईट केनबद्दल आणि विशेषतः या आमच्या स्मार्ट केनबद्दल थोडीशी माहिती मिळेल. ओके, सो बाय, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.